रोहित पहिला बॅनर 14 मेचा सोडलेला आणि परत नंतर 13 मे घेतली. काय कशामुळे काय कारण? ती काय झालं होतं, मोरे सरकार आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, थोडक्यात खटावमान तालुक्याचा एक आधारस्तंभ आहे. आणि जिथं मोरे सरकार असतं ती मैदान कधी म्हणजे असं फेल जात नाही. पार्सलिटी किंवा बरोबर. फेल जात नाही. बरोबर. आमचं म्हणणं कसं, आता आम्ही त्यांच्या भागातच मोडतो, ते आमच्या भागात मोडते. त्यांच्या एक मार्गदर्शनाखाली आपल्याला हे मैदान घ्यायचं होतं. तर ते या मैदानाला 13 तारखेला उपस्थित, म्हणजे 14 तारखेला ती इथं नव्हती, ती 14 तारखेला माळशिरसला होती. मग आम्ही 13 तारीख म्हणजे 14ची 13 केली आणि 13 तारखेला मोरे सरकारांच्या मुळे 13 तारखेला मैदान घेऊन 13 तारखेला मैदान संपन्न. संपन्न. नमस्कार, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 13 मे 2026 रोजी युवा उद्योजक रवींद्र गोडसे उर्फ पप्पू शेट यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे. मैदान वडूज फाटीवरती आहे. फाटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रानपाळा एक नंबर आहे, कसली अडचण नाही. आढावा घेण्यासाठी आले आपल्यासोबत या ठिकाणी मित्रपरिवार आहे त्यांचा. कसं आयोजन नियोजन आहे दुसरा बैल मैदानाचं एकंदरीत जाणून घेऊ. रोहित नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, 13 तारखेला पप्पू शेटच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे, कसं नियोजन आहे? मैदानाचं नियोजन चांगलं आहे आणि आपले फाटी वगैरे सगळे बैलांना पळायसारखी आहे. आणि या मैदानाचं म्हणजे हे मैदान पूर्ण अखिल भारतीय कमिटीच्या नियमानुसार मैदान पार पडेल. या मैदानात कोणतीही ओळख, वशिला किंवा पार्सिलिटी चालणार नाही. आपलं काय असेल तरी सर कमिटीच्या नियमानुसार होणार. आणि कमिटीला इथं म्हणजे मैदानाला पंच सुद्धा अखिल भारतीय कमिटीने जे नेमून दिलेले आहेत तेच इथं नक्कीच. काम पाहतील. मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान आहे. मैदान आता नियम आपल्याला माहिती आहे, संघटनेच्या नियमानुसार मैदान असल्यामुळे ओळख वशिला पाहुणरावळात असलं काय ठिकाण नसणार आहे. जे रितसर पळणार, जिथे निघणार गाड्या तिथंच निघणार. रोज आपल्याला मित्र परिवार, पाहुणरावळा, जवळच गावची गाडी, असं काय ओळख वशिला नाही, तसलं नाही काय चालणार. आपलं काय असेल ते कमिटीच्या नियमानुसारच संघटनेच्या नियमानुसार आपलं पार पडेल. मित्रांनो, आता फाटी सांगायचं म्हणलं तर रोज जरा फाटीकडे येतो मी. पल्ला किती असेल आपल्याला दुसरा बैल आहे? 850 ते 900 फुटाच्या दरम्यान येईल पल्ला. 850 ते 900. 850 ते 900 फूट पल्ला असणार आहे दुसरा बैलसाठी 13 मेला. फाटीबद्दल काय सांगशील? फाटी पळाय कशी? फाटी पळायला पूर्ण मातीचा रान आहे, थोडस पुढं आलं तर कटान आहे, म्हणजे मिक्स फाटी आहे. मऊ फाटी वाटण. पळायला सगळी चांगली आहे, अशी मऊ फाटी आहे. म्हणजे आदत ओपन, दुसरा कुठल्या वासरांना कुठल्याही वासरांना पळायला या फाटीला कुठली अडचण नाही, कुठं विहीर नाही, काय नाही. थांबाय पुढे भरपूर जागा आहे, माग खाली सोडायच्या वेळेस बी माग थांबायला भरपूर जागा आहे. नक्की. आणि आजूबाजूला माडा नाही मित्रांनो, त्यामुळे बांधाही भरपूर जागा आहे. काय सांगाल बैलगाडी मालकांना? ऑनलाईन नोंद आपली कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद ही आजपासून चालू झालेली आहे. बर. आणि बैलगाडी मालकांनी आपल्या लवकरात लवकर सहकार्य करून जेवढी होतावली एवढी लवकर नोंद करा, जेणेकरून आम्ही पण मैदानाच्या आदल्या दिवशी लॉट्स तुमच्यापर्यंत जाहीर पोहोचूया. करू. नक्कीच. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आता मैदान थोडी कमी झालीत मित्रांनो. दुसरा बैल मैदानात 13 तारखेला. जर बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिला तर 12 तारखेला या ठिकाणी रात्री लाईव्ह आणि लवकर लॉट जाहीर करू आणि मैदान लवकर चालू करून मध्ये का नाही, उन्हाचा ताप होतोय बैलांना, त्यामुळे आपलं मैदान 12 वाजेपर्यंत जेवढं उरकायला 12 पर्यंत गट काढून आपलं 1-2 तास म्हटलं तरी रेस्ट देऊ जरा बैलांना, परत ना मैदान आपलं पूर्ण कम्प्लीट करू. नक्कीच. बघा, बैलगाडी मालकांना माझी विनंती असणार आहे, आता आपण उन्हाचा प्रारंभ बघतोय, जरा आता 1-2 दिवस झालं जरा वातावरण बदलते, पण गरमी आहेच, त्यामुळे तडा काय उन्हाचा, त्यामुळे वासरांना बैलांना त्रास होऊ नये या अनुषंगानं जर आपण आदल्या दिवशीपर्यंत वेळेत नोंद केली, आदल्या दिवशी जर लॉट निघले तरी सोपं जातं. सकाळी मैदान पण लवकर चालू होईल. दुपारचं 1-2 तास म्हटलं तर गॅप द्यायला येतो उन्हाचा आणि मुख्य जनावरांनाही त्रास होत नाही. आणि शक्यतो प्रयत्न असं असणार आहे की आमचा की मी कमिटीला विनंती करणार आहे की आदल्या दिवशी लॉट काढा 12 तारखेला, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मैदान संपन्न होईल. फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करा. आज दिनांक 10 मे, 9 तारीख आहे आज. 9, 10, 11 आणि 12 येत्या 4 दिवसामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित या मैदानात शोभा वाढवा. बरं रोज गाडी कमी जास्त आली, बक्षीस सगळे रिसर्च जाणार का? बक्षीस सगळे मिळणार. बैलगाडी मालकांना इथं क्वार्टर फायनल पण ठेवलेला आहे आपण, फायनल आहे. दोन्ही फायनलच्या म्हणजे 24 गाडी मालकांना आपण डाली वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत. 2-2 डाली प्रत्येकाला ठेवले आहेत. इथं असं काय पैशाचा विचार करून मैदान घेतलेलं नाही. बर मित्रांनो, फायनलला 7 डाली आणि क्वार्टर फायनलला 7, म्हणजे 7 दुनी 14, प्रत्येकी 2-2 डाली. 14 जुनी 28 बैलगाडी मालकांना डाली, म्हणजे जे फायनलला 7 राहणार त्यांच्या प्रत्येकी 2-2 आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2-2 डाली असणार आहेत. बक्षीस रूपरेषा आपली कशी आहे? बक्षिसाची रूपरेषा, पहिलं बक्षीस आपण 71,000 रुपये ठेवले, दुसरं बक्षीस 51,000 आहे. तिथनं खाली आपलं 31, 21, 11, 9, 7 आणि क्वार्टर फायनल 7, 5, 3, 2, 1. नक्कीच. बघा मित्रांनो, म्हणजे
क्वार्टर फायनल एक जी सेमीला गाडी 2 नंबर होताना त्यांच्यासाठी पण या ठिकाणी क्वार्टर फायनलला बक्षीस आहे. ढाले आहेत, मैदान चांगलं होणार आहे. त्यांनी सांगितलंय काय गाडी कमी जास्त आली तर काय त्याची काय अडचण नाही की पैसे कमवायसाठी किंवा काय, फक्त एक नावासाठी मैदान घेतलेलं आहे आणि मैदान संघटित नियमानुसार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ओळख गोष्टीला परसली नसणार आहे. फक्त माझी विनंती राहील, मी पुन्हा एकदा करतोय की लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा, जेणेकरून लॉटला सोपं जाईल. लॉट आदल्या दिवशी पडले तर सकाळी लवकरून मैदान होईल. उन्हाच्या आत आपण पण आराम घेऊ शकतो. आणि आता बघतोय आपण उन्हाचं बघतोय आपण, माणसाला उभं राहा वाटत ना. आता आम्ही मुलाखत घेतोय तर आम्हाला तर 10 मिनिट 5 मिनिटातच नको झालंय, कारण तडाखा पण तेवढा आहे उन्हाचा. त्यामुळे सहकार्य करा आणि लवकरात लवकर नोंद करा. रोहित पहिला बॅनर 14 मेचा सोडलेला आणि परत नंतर 13 मे घेतली. काय कशामुळे, काय कारण? ती काय झालं होतं, मोरे सरकार आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, थोडक्यात खटावमान तालुक्याचा एक आधारस्तंभ आहे. आणि जिथं मोरे सरकार असतं ती मैदान कधी म्हणजे Fail असं जात नाही. पार्सलिटी किंवा बरोबर. फेल जात नाही. बरोबर. आमचं म्हणणं कसं, आता आम्ही त्यांच्या भागातच मोडतो, ते आमच्या भागात मोडते. त्यांच्या एक मार्गदर्शनाखाली आपल्याला हे मैदान घ्यायचं होतं. तर ते या मैदानाला 13 तारखेला उपस्थित, म्हणजे 14 तारखेला ती इथं नव्हती, ती 14 तारखेला माळशिरसला होती. मग आम्ही 13 तारीख म्हणजे 14ची 13 केली आणि 13 तारखेला मोरे सरकारांच्या मुळे 13 तारखेला मैदान घेऊन 13 तारखेला मैदान संपन्न होणार. संपन्न होईल. बरं, मैदान 100% होणार. आता काय अडचण? मैदान 100% होणार. मैदानाचं काय नाही, आणि बक्षीस वगैरे पण तसा काय कोणी विचार करू नका, कारण ही सगळे म्हणजे व्यावसायिक आहेत. व्यावसायिक आणि लोक असं आम्हाला काय कुणाला पैशाची आशा नाही किंवा पैशासाठी आम्ही मैदान घेतले नाही, नावासाठी. फक्त भावाच्या नावासाठी आम्ही मैदान घेतलेलं आहे. त्यामुळं बाकी कुठल्या डोक्यात विचार न करता आम्ही आपलं त्यासाठी तर म्हणजे मोरे सरकार म्हणजे मैदान क्लिअर करायसाठी तर आम्ही मोरे सरकारांसाठी थांबलो की बाबा बरोबर. 14 तारखेला मोरे सरकार नव्हती, त्यामुळे आम्ही 13 तारखेला मैदान घेऊन ती क्लिअर पार पाडणार. नक्कीच मित्रांनो, पहिला बॅनर 14चा होता, परंतु मोरे सरकारला खाली मैदान आहे. त्यामुळे 13 तारखेला मैदान घेतलं. मोरे सरकार 13 तारखेला इथं असणार आहेत. आणि त्यामुळे फक्त जरा बॅनर मिस्टेक झालेली बैलगाडी मालकांची. तर माझी विनंती आहे, 13 तारखेला दुसरा बैल मैदान 100% होणार. परमिशनचं कुठपर्यंत आले रोहित? परमिशनचं एक 70% तर झाले, फक्त एक सहीसाठी थांबले, कारण आज शनिवार रविवार आहे, त्यामुळे सगळी ऑफिस बऱ्यापैकी सगळी बंद आहे. हो. जरी आज भेटली, चालू राहील दुपारपर्यंत, आज भेटली तर आज जाहीर करू किंवा मग 2 दिवसानंतर सोमवारी तुमच्या याला परमिशन आपण टाकून देऊया. नक्कीच मित्रांनो, परमिशनचं सुद्धा बऱ्यापैकी झालंय काम. आता आज शनिवार रविवार सुट्टी असते शासकीय, सोमवारी या ठिकाणी परमिशन सुद्धा होणार आहे. फक्त बैलगाडी मालकांना, कुठल्या बैलगाडी मालकांना कुठल्या अफवांना बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित या वडूज एक दुसरा एक बैल मैदानात शोभा वाढवून आयोजक कमिटी रवींद्र गोडसे, पप्पू शेठ, मित्र परिवार यांना सहकार्य करा आणि या मैदानात शोभा वाढवा. मित्रांनो, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे 13 मेला, रवींद्र गोडसे, पप्पू शेठ, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. पप्पू शेठ, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? मैदान नावासाठी का पैसे कमवा? मैदान हे नावासाठीच आहे. बर. त्यामुळे बक्षीस ही पूर्ण दिलं जाणार आहे. बरं, आपण काय पैसे गाडी कमी जास्त आली, बक्षीस पूर्ण देणार. बक्षीस ही पूर्ण दिलं जाणार आहे. काय सांगाल बैलगाडी मालकांना, काय आव्हान कराल? जास्त संख्येने उपस्थित राहा, गाडी नोंद करा, शोभा बक्षीस ही वाढवायची. पूर्ण दिलं जाईल. नक्कीच. बघा मित्रांनो, बक्षिसाची काय टेन्शन नाही. आणि इथं या ठिकाणी मोरे सरकार आम्ही आहे, त्यामुळे म्हणजे कुठल्याही प्रकारे भागातलं मैदान आहे, बाजूचं सातेवाडी, पेडगाव, वडूज म्हणजे हे रोजचं संबंध आहे. त्यामुळे मैदान सर पारदर्शक आहे. फक्त आपण वेळेत नोंद करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मैदानात शोभा वाढवायची. या दुसरा बैल मैदान वडूची. आपल्यासोबत इथं बैलगाडी मालक फाटी बघायला ते, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ फाटी संदर्भात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं? रामचंद्र मदने. बरं, कसं काय फाटी कसं आता? आम्ही फाटी बघायला आलो होतो. बर. चांगला आहे, रानबिन 1 नंबरचा आहे. काय अडचण वाटते म्हणजे पळायला कसं, काय सांगाल बैलगाडी मालक? काय नाही, 1 नंबर रान आहे, काय अडचण नाही पळायची. आता तुमचं 13 तारखेला आहे का पळाय? हो आहे की 13 तारखेला 13 तारखेला आम्ही पाहणार आहे. नक्कीच. मित्रांनो, तीच इथं आम्ही बघा फाटी आता बघायला आलतो. बैलगाडी मालक आलेले आहेत. खटाव तालुक्यातलेच आहेत, जाखणगावचे. ते फाटीच बघायला त्यांनी मुलाखत चाललेली, तर त्यांनी सुद्धा फाटी बघितलेली आहे. त्यांनी पण सांगितलं फाटीला, आणि सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामधले सगळे बैलगाडी मालक आहेत फाटीला पळून म्हणजे पळा येतात इथं. आणि कसली अडचण नाही, दगड नाही, काय नाही, म्हणजे खड्डा खुड्डा नाही किंवा आजूबाजूला काय धोकादायक नाही. त्यामुळे जाता माझी पुन्हा एकदा सर्व बैलगाडी मालकांना विनंती, येत्या 13 तारखेला भव्य देव दुसरा बैल मैदानावरच फाटी होती. या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. लवकरात लवकर ऑनलाईन करून आयोजक कमिटी, मित्र परिवार, पप्पू शेठ गोडसे मित्र परिवार यांना सहकार्य करून या मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं. चांगलं.